निवडून येण्यासाठी तडजोड सोडून द्या, नाहीतर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल असं चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय। काँग्रेसनं अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे। ठाकरे बंधू एकत्र आले तरच मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते असं खैरेंनी म्हटलंय। आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत। सर, काँग्रेसने निर्णय घेतला आहे की मुंबई महापालिका निवडणूक सोबळावर लढणार आहे। एकीकडे तुम्ही महायुतीची चर्चा होत असताना काँग्रेसने असा निर्णय घेतलाय, कसं बघता याच्याकडे? माझी या सगळ्या लोकांना विनंती आहे की बाबा आता आपलं म्हणजे डाऊनफॉल जरी असलं तर आपलं परत उभं राहायचं असेल तर आपण तडजोड बिडजोड हे सोडून द्या। आपण आपलं त्या ठिकाणी जसं असेल तसं आपण निवडून यायचं आहे पहा, तरच भाजपला धक्का, नाही तर भाजप अजून 100 वर्ष डोक्यावर बसेल आपलं। म्हणजे काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला पाहिजे महायुतीचा? काँग्रेसने घेतलं पाहिजे आणि काँग्रेसने थोडंसं म्हणजे आघाडी धर्म पाळला पाहिजे। मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येऊन महापालिका लढवतील का? तुम्हाला काय वाटतं, ज्येष्ठ नेते आहात? नाही, आम्ही तर हे सांगतो की दोन्ही बंधूंमुळे त्या ठिकाणी खूप मोठा फरक पडणार आहे आणि विजय आपला त्या ठिकाणी मुंबई महापालिका 100% होणार आहे। हे कोणीच नाकारू शकत नाही, कारण मुंबई ही ठाकरेंची आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे। त्यामुळे ते त्या ठिकाणी हे दोन्ही बंधूंच्यामुळेच त्या ठिकाणी मुंबई महापालिका ताब्यात येणार आहे। बिहार विधानसभेच्या निकालावरून शरद पवारांनी सवाल उपस्थित करत निशाणा साधलाय। बिहार निवडणुकीआधी महिलांना 10-10 हजार रुपये दिले, निवडणुकीआधी पैशांचा वापर करणं योग्य आहे का, असा सवाल पवारांनी उपस्थित केलाय। तर जो जिता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यानं विजय झाला असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। बिहार विधानसभेच्या निवडणुकीत 202 जागा मिळवणाऱ्या एनडीएवर महिलांना दिल्या जाणाऱ्या 10 हजारांवरून शरद पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले। निवडणुकीआधी सरकारी तिजोरीतनं 10-10 हजार देणं किती योग्य, असा सवाल शरद पवारांनी केला। तर आत्मपरीक्षण करणं विरोधकांना मान्य नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय। निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप, हा पैसा कुठला? सरकारी खजिन्यात। सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं, याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। बिहारमधला विजय हा भाजपचा नसून निवडणूक आयोगाचा विजय असल्याची टीका चेन्नीथल्लांनी केली आहे। तर बिहारच्या विजयाच्या स्फोटामुळे विरोधी नेते राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचं म्हणत दरेकरांनी पलटवार केला। महाराष्ट्र और हरियाणा में जो हुआ है उसी समान बिहार में भी हुआ है। ये इलेक्शन कमीशन की जीत है, बीजेपी का जीत नहीं है। इलेक्शन कमीशन ने जिस तरीके से चुनाव की प्रणाली अपना रहे, उसके वजह से बीजेपी जीत रहे हैं। बिहारच्या विजयाचा आनंदी स्फोट एवढा जबरदस्त आहे, सर्व लोक उद्ध्वस्त झालेले आहेत राजकीय दृष्ट्या। आम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जे काही महाविकास आघाडीला यश मिळालं ते आम्ही स्वीकारलं आणि पुन्हा नव्या उमेदीनं आम्ही विधानसभेच्या निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या। तिथे आम्ही रडीचा डाव खेळलो नाही। देशाची बदनामी करतात आणि मग परत एकदा परदेशात निघून जातात। अशा लोकांना, जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत, जे पार्ट टाइम म्हणजे 100% त्यांना भारतीय पण म्हणायचं का, हाही आता प्रश्नचिन्ह आहे। अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे। वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता, तो सबसेल फेल ठरलेला आहे। कारण 65 लाख दुबार मतदार काढून टाकल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीनं बिहारमध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे। बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदी साहेबांना विकासाला समर्थन करतो, त्यांना आम्ही मतदान करतो हे दाखवून दिलंय। दरम्यान आता मतदान केंद्रांवर नव्हे तर भाजपच्या कार्यालयात मतदान घेतलं पाहिजे, अशी बोचरी टीका बच्चू कडूंनीही केली आहे। वातावरण जर बिहारचं पाहिलं तर असं वाटत होतं का इतक्या फरकानं सरकार एनडीएचं येईल असं चित्र नव्हतं। मुळातच ज्या मतदार मधला आणि त्यातली पारदर्शकता नसल्यामुळेही
अजूनही स्पष्टता नेमका जनतेचा कौल आहे का मशीनची कामगिरी आहे. आता ते मशीनची कामगिरी आहे असंच एकंदरीत दिसतं, जनतेचा कौल तर वाटत नाही. बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला. बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला